देवा, राज्यसभेचं कामकाज सुरू करायची परवानगी असावी। काल आपल्या राज्यावर एक संकट आलेलं आहे। देव आणि देवी हाता असताना या अगोदर असं कधी बी झालं नाही। या लोकांसमोर काय संकट आलं आहे ते सांगायला आपल्या राज्यातील काही प्रजा हाता आलेली आहे। त्यासनी राज्यसभेत येण्याची परवानगी असावी देवा। या तुमचं जे काही बी म्हणणं असेल, कारण असेल ते देवासमोर सांगावं। देवा, आम्ही जेजुरी गडाला लागून 10 कोसावरच्या डोंगर रांगा आहेत ना, तसं आम्ही राहतो। काल राक्षाला आमच्या वस्तीवरनं आमची गुरढरं कोणीतरी ओढून घेऊन गेला जी। वस्तीवर वाघ किंवा वन्य पशूंचा वावर आहे का ते ठाव नाही, पण वस्तीवरली 4 माणसं रातपासून दिसत नाही। माझ्या गाईला आणि पाडसाला बी ओढून नेलंय जी। तेव्हापासून घरात कोणी भाकर बी खाल्ली नाही जी। असे कृत्य करण्याचं धाडस कोण करत असेल काय ठाव नाही जी। देवा, प्रथमदर्शनी हे कृत्य एका वन्य पशुचं वाटतं, पण तसे नाही। कारण कोणताही वन्य प्राणी एकाच वेळी माणसांना आणि इतक्या पशूंना घेऊन जाऊ शकत नाही। पण मग या सगळ्या मागे कोण आहे? हे कोणत्याही मनुष्याचे कार्य नाही अथवा कोणत्याही पशुचे, हे कोणत्या तरी दैत्याचे कार्य आहे। कोणी असे धाडस केले आहे त्याला तात्काळ पकडून राज्यसभेत घेऊन या। देवा, जर हे धाडस खरंच कोणा एका दैत्याने केलं असेल तर त्याच्या मागे नक्कीच पाशवी शक्ती असणारच। देवा, आपण सावध पावलं उचलावीत। प्रधानजी योग्य तेच बोलत आहेत। कोणत्याही पशुचा जीव जायला नको याची आपण काळजी घ्यायला हवी। अडून अडून का होईना, पण हे एक युद्ध आहे। असुरी शक्ती आता जागृत झाल्या आहेत। देवा, देवा आम्हासनी वाचवा देवा। वाचवा देवा, वाचवा देवा, वाचवा आम्हासनी। चिंता नसावी। प्रधानजी, प्रथम त्या भागाची पाहणी करावी। आपल्या विशेष सैनिकांना त्वरित ह्या वस्तीवर पाठवा। वय देवा, तुम्ही म्हणतायसा तसंच होईल बघा। देवा, लय उपकार झालं जी तुमचं। ह्यात उपकार कसले? हे तर माझे दायित्व आहे, माझे कर्तव्य आहे। हो, तुम्ही असं म्हणू नका। या राज्याचे दायित्व आमच्यावर आहे, तुमच्या संरक्षणाचे दायित्व आमच्यावर आहे। तुमच्यावर कोणतेही संकट येऊ नये म्हणून आम्ही आमचे दायित्व कायम पार पाडू। तुम्ही हायता म्हणल्यावर आम्हाला कशाची काळजी असणार? ही माझी प्रजा आहे। जर माझ्या प्रजेकडे कोणी वाईट दृष्टीने पाहत असेल, त्यांना त्रास देईल, त्यांना मी शासन केल्याशिवाय राहणार नाही। सदानंदाचा एलकोट, 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 जय मल्हार, एलकोट, 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 कुठे गेला राघोबा? राघोबा कुठे गेला? समजी एवढी कामं पडली आहेत आणि हा आपला फिरतच राहतोय। राघोबा, राघोबा गेला कुठं? अरे राघोबा, राघोबा, हो राघोबाला बघितलं का? नाही। हा, अरे काय राघोबा, अरे कुठे गेलता तू? अरे समजी कामं झाली ना हो, आणि देव काय म्हणले ठेवाय का? हा?
अरे ये, अरे तू कोणावर डोळे उतरतोय? हा, माझ्या मोर नीट उभा राहा. ए गणोबा, म्या जवळ शांत आहे ना तवर म्या शांत आहे हा, ध्यानात ठेव. उगा माझा डोसका फिरवू नगस. काय करणार आहेस रे तू? हा, काय करणार आहेस? अरे मला राग आला ना की काय होतं ठाव नाही तुला. होय का? हा. नाही बघितलं नाही कधी. अरे माझ्या हातामध्ये तलवार बघितले ना की भले भले तळा तळा कापत्यात. असं का? हा, अरे तू कधी तलवार घेतलीस का? आणि मला आला मोठा डोळे वटारून धावणारा. हे बघितलं का काय आहे ते? अरे माझा काय डोळा फुटलाय का? अरे भाला आहे, दिसतंय की ते? हा, अरे म्या जेव्हा भाला चालवतो ना तो माझ्या मोर कोण थांबत नाही, पळून जात या. ए, उगा हसू नगस. बघायचंय का? अरे काय बघायचंय का? अरे हा भाला तुला चालवतो येतोय का? उगा आपला तोंड चालवायचं देवान दिलंय म्हणून. ए गणुबा, असेल ना धमक तर मग ये मोर. नाही. हा, अरे तुझ्यात धमक असेल ना तर त्या राक्षसाला मारून धाव. अरे मग जातोच की, बघच तू. अरे तू बघ, अरे त्या राक्षसाला माझ्या तलवारीने नाही मारला ना तर नावाचा गणोबा नाही. हा, बघू बघू. अरे बघत बघत पर आधी गडावर जे काही काम पडलंय ना ते कर. चल आधी. आला मोठा मला मारणारा. हा. बानू, तू काय ठरवलं आहेस? कशाचं? अगं असं काय करते आज? गावाला कवा जायचं? उद्याच्याला जावं म्हणते. का? तुम्ही येणार आहे ना हो माझ्या संग? का हातच थांबणार आहे? आता तू हात नाही म्हणल्यावर आम्ही हात राहून काय करणार आहोत? त्या नाही म्हणतात ना व, मग त्यासनी कशा पायी त्रास देतायस तुम्ही मायलेक? वा उग मधी मधी डोसकं खाऊ नको बर का. हा, गप बसायचं. तुला काय ठावा आहे का? हा, बाहेर काय चाललंय हे ऐकलं ना मग तुला कळलं आम्ही काय विचारतो ते. अगं मावशे, आपण कशा पायी घाबरायचं? कोयता घेऊनच जायचं राहणार. बघू कोण काय करतय ते. बानाबाई, राक्षस आहे तर ती राक्षस. हा, कोयत्याला घाबरणार आहे का ती? काहीतरीच. हो, पण तुम्ही स्वतः बघितलं आहे का राक्षस आहेत ते? लोक काय बी म्हणत असतील. त्यासनी काय, उचलली जीवन लावली टाळ्याला. म्हणजे त्यांनी माझा जीव घेतल्यावर तुला पटणार आहे का? हे बघा, तुम्ही माझ्या संग नाही आलात तरी चालत, मी जाईल एकली. बानू, एवढा हट्टीपणा बरा नाही बरं का. उद्या काय झालं तर केवढ्याला पडल? अगं पर देव आहेत ना, मग आपल्याला कशाला काय होईल? आपण आपलं बिनगोर जायचं, समधी काळजी देवासनी. मग ते राक्षस असो नाही तर दरोडेखोर, आपल्याला काय बी होणार नाही. मी काय म्हणतो, वाईस थांबून गेलो असतो म्हणजे. वाईच म्हणजे? तो मधी मधी बोलत जाऊ नको बरं का, तुला सांगून ठेव. वाईच म्हणजे थोडं दिवस थांबू, वाट बघू आणि मग निघून जाऊ. नाही, मला उद्याच्याला जायचं आहे. आता आपण काय बोलणार? म्हणजे जीव धोक्यातच घालायचं ठरवलंयस? हो, पर त्या म्हणतात ना व, का देव काय बी होऊ द्यायचं नाहीत म्हणून. देव हाय तरी बी जेजुरी सोडून जावं लागतं या नवा. हा, ते मी आज ठरवलं आहे. देवानी मला नाही सांगितलं काय. माझ्या देवाला उगा बोल लावू नका. आणि मी आता असले काय नसले काय, माझ्या देवाचं माझ्याकडे ध्यान आहे. प्रधानजी, त्या दैत्यांना समजवा की ह्या जेजुरीकडे वाईट दृष्टीने पाहणाऱ्या कोणत्याही अशुभ शक्तीला कडक असे शासन होईल. त्यांनी तुमचं म्हणणं ऐकलं तर उत्तमच आहे, नाहीतर त्यांना माझ्या क्रोधाला सामोरे जावे लागेल.